श्री स्वामी चरित्र अध्याय 12 श्री गणेशाय नमः। कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर, नाना अवतार धरितसे। भक्त जन तारणार्थ, अक्कलकोटी श्री दत्त, यती रूपे प्रकट होत, तेची समर्थ श्री स्वामी। गताध्यायाचे अंती, बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहोणी दृष्टी, आनंद पोटी नचमावे। त्या दिवशी श्री समर्थ, होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रींजवळी। बाळाप्पाचे मानसी, तेव्हा चिंता पडली ऐशी, ऐशा गर्दीत आपणांसी, दर्शन कैसे होईल। परी दर्शन घेतल्या विन, आज करू नये भोजन, बाळाप्पाचे तन मन, स्वामी चरणी लागले। दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊनी हाती, गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सनिध पातले। आजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहोन, बाळाप्पाने धावून दृढ चरण धरिले। कंठ सद्गादीद जाहला, चरणी भाळ ठेविला, शनैक मी पण विसरला, परमतोषला मानसी। गंगा मेनली सागरी, जैसे तरंग जलाभीतरी, तैसे बाळाप्पा ते अवसरी, स्वामी चरण दृढ झाले। मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्प न सोडी सहसा, स्वामी चरणी बाळाप्पा तैसा, दृढ जडला स्वभावे। एवोनिया भानावरती, श्री चरणांची सोडिली मिठी, ब्रह्मानंदन माये पोटी, स्तोत्र ओठी गातसे। श्री समर्थ त्यावेळी, पडले होते भूतळी, उठोनिया काय केली, तिला एक विचित्र। सर्व वृक्षांसी आलिंगन, दिले त्यांनी प्रेमे करुण, बाळाप्पावरचे प्रेम, ऐशा कृतीने दाविले। धन्यता मानोनी मनी, बाळाप्पा निघाले तेथोनी, परितयांचे श्री चरणी, चित्त गुंतले अखंड। त्यांसवे एक जहागीरदार, ते होते बिऱ्हाडावर, स्वयंपाक करुणी तयार, म्हणती जाऊ दर्शना। बाळाप्पा दर्शन करून, आले बिऱ्हाडी परतोन, जहागीरदारे नैवेद्य काढून, बाळाप्पा हाती दीधला। म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणूनी तयांसी, बाळाप्पा तेव्हा चालले। म्हणती नैवेद्य दाखवून, मग करू प्रसाद भक्षण, मार्गी तयांसी वर्तमान, विदित एक जाहले। या समयी श्री समर्थ, असती रूप मंदिरांत, राजाज्ञे वाचुनी तेथ, प्रवेश कोणाचा न होय। ऐसे ऐकुनी वर्तमान, बाळाप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्यार्पण, आपुल्या हस्ते नोहेची। मार्गावरुणी परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन। नित्य प्रातःकाळी उठोन, षट्कर्माते आचरोन, घेऊनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे। श्री शंकर उपास्य दैवत, त्याचे करावे पूजन नित्य, माध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे। करी झोळी घेऊनी, श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षे करणे। मागोनिया मधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी, जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करोन, अक्कलकोटी राहिले। चोळाप्पा आदी करोन, सेवे करी बहुत जन, त्यांत सुंदराबाई म्हणून, मुख्य होती त्यावेळी। आपण व्हावे सेवे करी, इच्छा बाळाप्पाचे अंतरी, सुंदराबाईची करी, आधिपत्य सर्व असे। एके दिवशी तयांसी, बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी,
करीत जावे आनंदे. बाळाप्पा मनी आनंदला, म्हणे सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला, जाहले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामीसी, ऐसा अभिमान तियेसी. गर्व भरे इतरांसी, तुच्छ मानू लागली. या कारणे आपसांत, भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ, अव्यवस्था होतसे. हे बाळाप्पाने पाहोन, नाना युक्ती योजून. मोडून टाकिले भांडण, एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ, पूजादिक भावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य, बाळाप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती, अरण्यांतही वस्ती करीती. परी तेथेही पूजा आरती, नियमे करती बाळाप्पा. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती, पाहोणी संतोष स्वामी प्रती. दृढ भाव धरुणी चित्ती, सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस, बाळाप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. बेंबी मधुनिया रक्त, वाहतसे दिवस रात्र. तया दुःखे विव्हळ होत, म्हणती कैसे करावे. भोग भोगिला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलोन, विष त्यांत निघाले. पूर्वी कोण्या कृतघ्ने, बाळाप्पासी यावे मरण. विष दिधले कानोल्यांतून, पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी, गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्याचे करी, व्हावे लिखित विधीचे. आजवरी बहुतांपरी, बाळाप्पा करी चाकरी. तयाचे अंतर परी, स्वामीमयन जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी, महादेवाची पूजा करोनी. मग यावे परतोनी, स्वामी सेवे कारणे. हे पाहोनी एके दिवशी, बाई विनवी समर्थांसी. आपण सांगुनी बाळाप्पासी, शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तया प्रती, एके दिनी समर्थ करीती. परी बाळाप्पाचे चित्ती, विश्वास काही पटेना. बाहीच्या आग्रहावरून, समर्थे दिली आज्ञा जान. हे नसेल सत्य पूर्ण, विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित, न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित, प्रश्न पहात बाळाप्पा. एक चिठ्ठी तयांतून, उचलोनी पाहता वाचून. न करावेंची पूजन, तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली, श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त, चोळाप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात, श्रीपाद भट्ट जानिजे. स्वामी पुढे भक्तजन, ठेविती द्रव्याधिक आणून. ते सुंदराबाई उचलोन, नेत असे सत्वर. त्यामुळे चोळाप्पा प्रती, अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळाप्पामुळे म्हणती, नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशूर, उभयता करीती विचार. बाळाप्पा ते आता दूर, केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी, काय बोलती बाळाप्पासी. दारा पुत्र सोडूनी देशी, आपण येथे राहिला. आपण आल्यापासून, आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून, बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन. करीतो तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी, विचारिले समर्थांसी. कुलदेवतच्या दर्शनासी,
जावया इच्छी बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीतसे. तेव्हा निरुत्तार जाहला ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसिले वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकोन कापट्यमनी आणिले. म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. तयांचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळाप्पाला न सोडितील निश्चये. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तया प्रती करीती लयती दयाळ. जो केवळ दया घन भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जन तयांसी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा सम्मत सदा प्रेमळ परिसोत 12 गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.